कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: क्रियेविन नाना परी बोली जेते, परी दुच्चित्त दुश्चित ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम. मंडळी, समर्थ असोत किंवा इतर कोणतेही संत असोत, या संतांनी समाजाचं खूप बारकाव्याने निरीक्षण केलेलं आहे. समाजामध्ये वावरून, समाजामध्ये फिरून प्रत्येक मानवाचा, प्रत्येक मनुष्याचा त्यांनी खूप जवळून आणि बारकाव्याने अभ्यास केला, असं आपल्याला संत साहित्य वाचत असताना अनुभवाला येतं किंवा दिसून येतं. कारण मानवी मनाचा, मानवी स्वभावाचा, मानवी वागणुकीचा जो संतांनी साकल्याने विचार केलेला आहे, ते पाहता संत हे खूप मोठे समाजशास्त्रज्ञ होते असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का तर आजचा श्लोक जर बघितला तर समर्थांनी समाजाच्या एका गोष्टीचं निरीक्षण केलं, ते म्हणजे असं की माणसं बोलतात खूप पण करत काहीच नाही. अशा प्रकारचं एक समाजाची मानसिकता संतांनी अनुभवली आणि पाहिली. कारण बोलणं जितकं सोपं आहे त्याच्यासारखं दुसरं काहीच सोपी गोष्ट जगामध्ये नाही आहे. बोलणं हे सगळ्यात अति सोपं आहे. म्हणून दुसऱ्याला उपदेश करणं, दुसऱ्याला सल्ला देणं, दुसऱ्याच्या चुका दाखवणं ही सगळ्यात सोपी काम आहे. त्याला फार काही गोष्ट फार कठीण काय असावं लागत नाही. म्हणून एखादा मनुष्य जर चुकला, काही त्याच्या हातून चूक झाली, तर त्याला बोलणारे हजारो तोंड असतात. हजार तोंडाने समाज त्या माणसाला बोलत असतो बारक्या चुकीसाठी. परंतु ते बोलत असताना तोच मनुष्य, तोच समाज आपण तसे वागतो का, आपण त्या पद्धतीनं आपल्या काही चुका होतात का, होत नाही, ह्याचा विचार मनुष्य कधीच करत नाही. म्हणून दुसऱ्याला बोलत असताना किंवा कोणती गोष्ट बोलत असताना ती क्रिया अगोदर आपल्या हातून घडते का, आपण ती करतो का, याचा विचार करून मनुष्यानं बोलावं, तर त्या बोलण्याला काहीतरी वजन, त्या बोलण्याला काहीतरी महत्त्व प्राप्त होत असतं. गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगितला जातो की महात्मा गौतम बुद्ध फिरत फिरत एका गावामध्ये गेले असताना तिथं काही माणसं एका स्त्रीला दगडाने मारत होते. त्या काळातल्या समाजामध्ये गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा असायची. म्हणजे त्या गुन्हेगाराचा जीव घ्यायचा, त्याला जिवे मारायचं, पण दगडाने ठेचून जिवे मारायचे. इतकी क्रूर, अमानवी अशा प्रकारची शिक्षा त्या काळामध्ये समाजात रूढ होती. आणि त्या पद्धतीनं ते एका स्त्रीला काही माणसं दगड मारत होते. ती आक्रंदत होती, आरडत होती, ओरडत होती, जीवाच्या थरकाप झालेला होता त्या बाईचा. तरी कोण तिला सोडत नव्हते, जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात महात्मा गौतम बुद्ध तिथं पोचले आणि त्याने हा सगळा प्रकार बघितला. अंतःकरणामध्ये खूप वाईट वाटलं. त्यांनी सर्वांना थांबा अशा प्रकारे जोरात ओरडून सांगितलं. त्यांचा तो भारदस्त आवाज आणि त्या आवाजामधली जरब ह्याचा परिणाम समाजावरती झाला. कारण बोलणारा कोण आहे, त्या बोलणाऱ्याच्या तपश्चर्याचा परिणाम त्याच्या शब्दामधून बाहेर पडत असतो. दोनच शब्द वापरले, थांबा, तेवढ्याचा परिणाम सगळा समाज त्या ठिकाणी थांबला. आणि त्या साधूकडं, त्या महात्म्याकडे बघू लागला, गौतम बुद्धांच्याकडं. गौतम बुद्धाने विचारलं की काय झालं, तुम्ही का दगड मारता तिला? तेव्हा समाजाने सांगितलं, बाबा महाराज, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही साधू आहात, महात्मे आहात, तुम्हाला या उठाठेवी नकोच म्हटले, तुम्ही आपलं तुमच्या मार्गाने मार्गस्थ व्हा. नाही म्हणे, पण कशा करता हे चाललंय हे मला सांगाल का? तेव्हा त्यातल्या काही लोकांनी सांगितलं, महाराज, ही बाई अतिशय पापी आहे, पाप कर्म करणारी स्त्री आहे आणि गावातमध्ये चुकीच्या अशा प्रकारचे वळण हिच्यामुळं लागते लोकांना ही भुलवते, आकर्षित करते, आपल्याकडे खेचून घेते आणि वाईट कर्म करायला प्रवृत्त करते, अशी ही पापी स्त्री आहे म्हणे. गौतम बुद्धाने हे सगळं ऐकून घेतलं. काही हरकत नाही म्हणे, असं असेल तर मग तिला मारायला काय हरकत नाही, मी तुम्हाला काही बोलत नाही, मारा तिला, परंतु एक माझं म्हणणं, त्याचं उत्तर मला द्या आणि मग तुम्ही तिला खुशाल मारा म्हणे. महाराज, काय प्रश्न आहे तुमचा?
त्या बाईला मारण्याचा अधिकार त्यांनाच आहे की ज्यांनी आजपर्यंत आयुष्यामध्ये कोणतंही पाप स्वतः केलेलं नाही आहे. असे जे कोण असतील तुमच्यामध्ये, त्या माणसाने तिला दगड मारायला काय हरकत नाही. बघा म्हणे, विचार करून बघा. आपल्या मनाला प्रामाणिकपणानं विचारा, सत्य विचारा आणि तुमचं मन काय सांगतंय ते बघून त्याप्रमाणे तुम्ही काम करा. असं ऐकल्यानंतर प्रत्येक जण विचारमग्न झाला. अरे म्हणे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. आणि मग प्रत्येक जण लहानपणापासून विचार करू लागला की आपल्या हातून काय घडलं का. आता पाप म्हटल्यानंतर पापाचा एकच प्रकार असत नाही. चोरी करणं, हिंसा करणं, व्यभिचार करणं, मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं, अनेक पापाचे प्रकार वेगवेगळे आहेत. कोणतं जरी असलं तरी पापच आहे. प्रत्येकानं असा विचार केला की बाबा माझ्या हातून चोरी नाही घडली, पण नकळत व्यभिचाराचं पाप माझ्या हातून घडलेलं आहे. दुसरा म्हणला माझ्याकडून व्यभिचार वगैरे काही घडला नाही, पण मी अमुक अमक्याची अमुक वस्तू चोरून घेतलेली आहे. तिसरा विचार करू लागला की माझ्या हातून हे दोन्ही घडलं नाही, परंतु मनात माझ्या सतत एखाद्याबद्दल वाईट विचार येतात, त्याचं वाईट करावं अशा मनात कल्पना येतात, हे माझ्या हातून पाप घडलंय. तेव्हा सगळ्या लोकांनी दगडा हातातली खाली टाकली, हात जोडून त्या महात्म्याला नमस्कार केला. महाराज, आमच्याकडून चूक झाली. आम्ही स्वतःचा विचार न करता आम्ही दुसराच दोषी आहे, दुसरा पापी आहे म्हणून त्या व्यक्तीला मारू लागलो. तेव्हा गौतम बुद्धांनी त्यांना योग्य अशा प्रकारचा बोध केला. मुद्दा असा आहे की समर्थ जे या श्लोकामधून सांगतात की क्रियेविन नाना परी बोली जेते. स्वतःच्या ठिकाणी जर ती क्रिया नसेल, स्वतः तसं आचरण जर आपण करत नसू, तर कोणतीही गोष्ट, मग ती व्यवहारातली असो किंवा अध्यात्मातली असो, दुसऱ्याला सांगण्याचा आपल्याला काही काडीचाही अधिकार नाही आहे. अधिकाराशिवाय सांगणं हे निरर्थक आहे. ते पालत्या घड्यावरचं पाणी होऊ शकतं. पालत्या घड्यावर किती जरी पाणी ओतलं तरी आत झिरपत नाही. त्या घड्याचाही दोष आहे. आणि ते निरर्थक का जातं, तर त्याच्या ठिकाणी स्वतःची क्रिया त्या माणसाच्या ठिकाणी तशी नसते, म्हणून ते वाया जातं. तेव्हा समर्थ म्हणतात की क्रियेविन नाना परी बोली जेते. कोणत्याही प्रकारानं तुम्ही बोला. एखाद्याला वक्तव्य अतिशय चांगलं जमत असते, फार अगदी कळवळ्यानं तळमळीनं तो मनुष्य सांगत असतो की बाबा रे असं करू नका, ते वाईट आहे, हे करा, ते चांगलं आहे. खूप अगदी उदाहरणं देऊन, दाखले देऊन, दृष्टांत देऊन सगळ्या गोष्टी तो उत्तम पटवून देतो. परंतु ती क्रिया त्याच्या हातून घडते का हा विचार जर केला तर त्यांनी, त्या वक्त्यानं, त्या बोलणाऱ्यानं स्वतः विचार तो करणं गरजेचं आहे. एका गावामध्ये ग्रामपंचायतीनं दारूबंदीची सभा घेतली. ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की दारूबंदी, गाव पूर्ण दारूबंदी युक्त करायचं, आणि त्याकरता ग्रामस्थांची एक सभा घेतली दारूबंदी करण्याकरता. आणि त्यासाठी एक चांगला नामांकित वक्ता त्यांनी लांबून खूप खर्च करून त्या वक्त्याला बोलवून घेतलं. कशाकरता, तर त्याचं भाषण चांगलं असतं, त्याचं वक्तव्य चांगलं आहे, तो विषय अतिशय चांगला पटवून देतो, म्हणून त्या वक्त्याला खूप खर्च करून ग्रामपंचायतीनं भाषणासाठी आणलं. सगळी तयारी झाली, वक्त्याचं स्वागत वगैरे झालं, प्रास्ताविक झालं, नारळ फोडला, कलशपूजन, दीप प्रज्वलन, जे काही करायचं ते औपचारिकता सगळी झाली. आणि त्या वक्त्याला सांगितलं की आता महाशय तुम्ही तुमच्या भाषणाला सुरुवात करा. तेव्हा तो वक्ता इकडं तिकडं बघायला लागला. आणि त्याने हळूच एका कार्यकर्त्याला विचारलं किंवा सरपंचांना विचारलं, म्हणा सरपंच आणून ठेवलं नाही का. म्हणे काय, शाल आणलेले आहे, श्रीफळ आणलेला आहे, हार आणलेला आहे, पुष्पगुच्छ आणलेला आहे. अहो ते सगळं राहू दे हो, तुम्ही 90 आणून ठेवली नाही का. असं विचारल्यानंतर सरपंचांनी डोक्याला हात लावला. म्हणे दारूबंदीच्या सभेसाठी भाषण करायला तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्ही 90 मागता. अहो म्हणले ते घेतल्याशिवाय मला चांगलं भाषणच करता येत नाही, मला काही विचारच सुचत नाहीत बोलण्याकरता. ते आधी घ्यावी लागते आणि मग मला सगळे विचार माझ्या मनात अशी ते चांगले सुचतात. मग असं जर दारूबंदीवर भाषण करणारा वक्ता स्वतः जर दारू पिणारा असेल तर त्याच्या भाषणाचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, होणारच नाही. तीच गोष्ट अध्यात्मामध्ये देखील आहे. अध्यात्मामध्ये उपदेश करणाऱ्यांच्या संख्या भरपूर झालेली आहे, खूप झालेली आहे. कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं तर इतकी झालेली आहेत की समाज म्हणतो आता बास, ऐकून कंटाळा आला, एवढं झालेलं आहे.
पण तो परिणाम मात्र कशाचाच काही होत नाही असं आपल्याला जे दिसतं. त्याचं कारण हे आहे की क्रियेविन नाना परी बोली जेते, अशीच अवस्था सर्वांची आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. त्याच वक्त्याचं चित्त जर दुश्चित असेल तर, म्हणजे बोलणं एकीकडं आणि त्याचं चित्त दुसरीकडे धावत असेल, जे बोलतो त्याप्रमाणे त्याचं मन त्या बोलण्यावर नसेल, त्या गोष्टीवर नसेल, तर मग त्या ठिकाणी त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्याचं चित्त दुश्चित असतं, म्हणजे दुसरीकडे कुठेतरी ते भरकटलेलं असतं. उगीच प्रोसेस म्हणून करायचं म्हणून एखादं काम करणं, एखादं भाषण करणं, एखादं प्रवचन करणं, एखादं कीर्तन करणं, करायचं म्हणून करणं आणि त्याच्यात मन लावून करणं यामध्ये फरक आहे. तेव्हा समर्थ म्हणतात की असं दुश्चित्त जर चित्त असेल तर ते त्याचं त्यालाच लज्जाबोध निर्माण करतं, ते त्याला लाजवतं त्या माणसाला. कारण त्याच्या मनाला ते खातं. आपण बोलतोय काय, आपलं मन कुठं आहे, आपलं चाललंय काय, हे कशाला ताळमेळ नसतो. अशा प्रकारची अवस्था असेल तर समर्थ म्हणतात ते सगळंच निरर्थक आहे. ते केलेले कष्ट, तो व्याप, ते सगळं वाया जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मना, अशा प्रकारे तुझ्या ठिकाणी जे वेगवेगळ्या कल्पना निर्माण होत असतात, कल्पनेची तरंग जी निर्माण होत असतात, ते पहिल्यांदा स्थिर झाले पाहिजेत. मन एका जागी स्थिर झालं पाहिजे. परंतु ते होणं फार कठीण आहे. कारण समर्थ म्हणतात, मला कल्पना धीट सैराट धावे. कल्पना म्हणजे मनाची कल्पना शक्ती जी ते अतिशय धीट आहे. म्हणजे किती जरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते नियंत्रित राहू शकत नाही. जितकं जास्त त्याला दाबण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या उसळी जास्त मारतं, ते तेवढ्या उंच उसळ्या घेतं आणि त्या ठिकाणी ते वाटेल तिकडं रस्ता मिळेल तिकडे ते मन धावत असतं. मन धीट आणि सैराट धावे म्हणतात. सैराट याचा अर्थ दिशाहीन, भरकटल्यासारखं, कुणीकडेच काय त्याला थांग पत्ता नसतो, अशा प्रकारचे धावणं त्याला सैराट धावणं असं म्हणतात. तर मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैशेनी पावे. महाराज म्हणतात की अशा मनुष्याला, अशा माणसाला देव कसा मिळेल बरं? देव मिळणं कदापि शक्य नाही. काही केलं तरी त्याला देव हा भेटू शकणार नाही. इथं काही जण असं म्हणतील, आम्हाला देव महाराज पाहिजेच कुठं आहे, आम्हाला देव नको आहे, आम्ही सगळी लौकिका करतोय, देव कुणाला पाहिजे? इथं नको ना, देव नसेल मिळेल तर राहू द्या, आम्हाला मोठेपणा, आम्हाला प्रतिष्ठा, आम्हाला पैसा, ह्या गोष्टी तर मिळतील की नाही. तिथंच आपली मंडळी चूक होते. या मानवा देव कैशेनी पावे. तर देव म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं देव म्हणजे कोणतरी एक व्यक्ती आणि तो आपल्याला भेटतो, असा अर्थ नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे, देव या शब्दाचा अर्थ इथं आनंद अशा स्वरूपानं घ्यायचा आहे. मनुष्य हा सगळ्या गोष्टी जीवनामध्ये करत असतो, ते आनंदाच्या प्राप्तीसाठी करत असतो. जीवन आनंदी व्हावं, सुखमय व्हावं, अशी प्रत्येक क्रिया करत असताना माणसाची कल्पना किंवा हेतू तसा असतो. इथं देव कैशेनी पावे या शब्दाचा अर्थ, त्या मनुष्याला जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा आनंद प्राप्त हा होऊ शकत नाही. आणि त्याच्याबद्दल तर कोणाचा नकार नाही ना. आनंद कोणाला नको आहे, सुख कोणाला नको आहे, आणि सुख आणि आनंद म्हणजेच देव आहे. तेव्हा देवाची प्राप्ती नको म्हणणं हे मूर्खपणाचं आहे. म्हणजे स्वतःला आनंद किंवा सुख नको म्हणण्यासारखं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारपूर्वक केल्या पाहिजेत आणि जीवनामध्ये त्याचा अवलंब केला तर मग त्या ठिकाणी हे सर्वस्व तुम्हाला प्राप्त होतं. हाच सांगायचा उद्देश समर्थांचा या श्लोकामधून आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला आवडलं का, बरं वाटलं का, ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती ऐकत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर अवश्य करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.